साताऱ्यामध्ये शिवसेना शिंदेचे आमदार असलेल्या महेश शिंदेच्या पत्नी या भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि पुढे भाजपकडूनच जिल्हा परिषद अध्यक्षही झाल्या. महेश शिंदे समर्थक असलेल्या 2 जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात भाजपला मतदान केलं आणि तिथेच निवडणूक फिरली. शिंदेच्या शिवसेनेत मतभेद साताऱ्यात पाहायला मिळाले. पालकमंत्री शंभूराज देसाईंविरोधात आमदार महेश शिंदेंनीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आणि तिथेच भाजपने संधी साधली. एकीकडे एकनाथ शिंदेंसह पक्षाचे नेते या राजकीय गोंधळावर नाराजी व्यक्त करत असताना महेश शिंदे यांनी मात्र भाजपच्या बाजूने बोलताना वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे शिंदेंचे आमदार असलेले महेश शिंदे या शिवसेनेपासून वेगळे झालेत का, अशी चर्चा आता आहे. यावर महेश शिंदे यांनी काय भूमिका मांडली पहा. माझं या बाबतीत एकच निवेदन आहे. निवडणूक पूर्व आमची जी युती आहे कोरेगाव मतदारसंघातली, ही भाजप बरोबर झाली होती आणि पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये सर्व महायुतीचे नेते त्या ठिकाणी हजर होते आणि त्या नेत्यांनी असं ठरवलं, प्रत्येक महायुतीचा आमदार स्वतःच्या मतदारसंघात कुणाबरोबर युती करणार हा त्याचा त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या पद्धतीनं आज आम्ही पुढे गेलो. आम्ही निवडणूक पूर्व युती ही भाजप बरोबर केली होती, पण नंतर आमचे लोकही शिवसेनेच्या कॅम्पमध्ये गेले होते. पण नंतर जसं सगळ्यांच्या लक्षात आलं शेवटच्या 5-7 दिवसामध्ये की आज आमच्या काही लोकांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षातल्या लोकांसोबत या ठिकाणी युती केलेली आहे, ते आमच्या मतदारसंघात मान्य नव्हतं. त्यामुळं आमच्या दोन्ही सदस्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की कसल्याही परिस्थितीत निवडणूक पूर्व जी युती भाजपबरोबर झाल्या त्यांच्या बरोबरच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. मला वाटत नाही का हा चुकीचा आम्ही निर्णय घेतला. इशू कुठलाच नव्हता. ती कुणबीच आहे, तिचे आजोबा कुणबी आहे, तिच्या भावाकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, तिच्या बहिणीकडे आहे, सगळ्यांच्याकडे आहे, ते कुटुंब कुणबी आहे, तशी नोंद आहे. त्यामुळं काही इशू वगैरे काही नाही आहे. ते जनरल 1 वर्षापूर्वीच ते कुणबी आहेत. त्याचं बेसिकली जी महायुती आपण जे भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांनी एकत्र बसून जाहीर केली होती की आपण मैत्रीपूर्ण लढत करायची, कुणाला दुखवायचं नाही. मग त्याच पद्धतीनं त्या गोष्टी घडल्या. जिल्हा लेवलला निर्णय घ्यायला सांगितले, जिल्हा लेवलचे निर्णय झाले. जिल्ह्यातल्या बैठकामध्ये असं ठरलं की आमदार लेवलला घ्या. मी तर सांगत होतो तिन्ही पक्ष एकत्र येऊन एकत्रच लढूया. हे म्हणले तसं नाही, आमचं भाजपशी जुळणार नाही. पालकमंत्री म्हणाले तुम्ही यांच्याशी बोलून घ्या. मी बोललो, त्यांनी काय आम्हाला घेतलं नाही बरोबर. पुन्हा मी भाजपशी बोललो, भाजपने आम्हाला बरोबर घेतलं. नाही, असं काही झालेलं नाहीये, अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाहीये. ते स्थानिक पातळीवरच आहे. असले 2 गट वगैरे काही झालेले नाहीये. सरकारमध्ये काय नाही, सगळे माहिती एकत्र चांगल्या पद्धतीने. मी मी पुन्हा जबाबदारी सांगतो, पालकमंत्री पोलिसांच्या अंगावर धावून गेलेले नाहीत, हे जबाबदारी सांगतो. पालकमंत्र्यांबरोबर असणारे 2 जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्यावरती अपहरणासारखे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत, असे लोक पोलिसांना मारलं. नाही, त्यांना सोडवायला पालकमंत्री गेले. त्यांच्या 2 सदस्यांनी मारल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडवायला गेले. त्याच्यात त्यांना थोडासा हाताला एकाचा पेन लागला, त्यांचा कार्यकर्ता त्याचा पेन लागला त्यांच्या. नाही, पोलिसांनी काही केलेलं नाही. विनाकारण पोलिसांवरती विनाकारण आरोप. आम्ही राजकारणात जय पराजय होत असतात. आपला पराभव झाला तर स्वीकारायचा असतो. हे असं प्रशासनावरती विनाकारण फ्रस्ट्रेशन काढणं चुकीचं असं मला वाटतं. तुम्ही तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे, पत्रकार तिथं होते. हे बघा, पालकमंत्री हे फार मोठं पद आहे. सगळे पोलीस त्यांच्या अंडर काम करतात. कोणही त्यांना असं वागवू शकत नाही. आम्हाला त्यांचा गैरसमज झालाय साहेबांचा. थोडस त्यांना पण त्रास होणार. आज एवढं मोठं पद त्यांच्या हातातून गेलं. त्यांना जे काय वाटत होतं की मी काँग्रेस बरोबर जाऊन, मी शरद पवार गटाबरोबर जाऊन तिथली सत्ता हासिल करू शकतो,
हे त्यांना वाटत होतं, त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून ते असे बोलतात. असं वाटतंय की पोलिसांकडनं धक्काबुक्की झालेली आहे. इनफॅक्ट अशी जी माहिती त्याच्यानुसार विधानसभेत नाही, त्यांना अजून बघा, मग असं दोन आमदारांचं वेगळं मत कसं काय असू शकतं? त्यांची IQ माहिती आहे. आम्ही त्या जिल्ह्यातले आहोत. त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर तुम्ही विचारलं, त्या ठिकाणी पाहिलं, CCTV फुटेज पहा, तुमच्या पत्रकार बंधू आहेत त्यांना विचारा, असली कुठलीही गोष्ट घडलेली नाही. अशा प्रकारे युतीचं कारण देत महेश शिंदे यांनी तालुक्यापुरती ही भूमिका घेतल्याचं सांगितलंय. मात्र असं असलं तरी पत्नी भाजपच्या तिकीटावर जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे, यामुळेच महेश शिंदे यांनी हे सगळं केल्याचं बोललं जात आहे. महेश शिंदे यांची राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांना खरी राजकीय उभारी ही 2014 ते 2019 या काळात भाजपमध्ये मिळाली. मात्र 2019 मध्ये शिवसेनेच्या वाट्याला कोरेगाव हा मतदारसंघ गेल्यानं त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. त्यामुळेच आमदार जरी शिवसेनेचे असले तरी भाजपशी त्यांची जवळीक होतीच. तीच या निवडणुकीत दिसून आली आणि पत्नीला भाजपची उमेदवारी त्यांनी मिळवून दिली आणि त्यामुळे चर्चा रंगली की महेश शिंदे नेमकं कुणाचे आहेत आणि त्यांनी थेट पक्षाविरोधात जाऊन तर बंड केलं नाही ना, अशी देखील चर्चा आहे. आता साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फुटलेले पाहायला मिळाले. त्यामुळे एकूणच भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम साताऱ्यात केलेलं पाहायला मिळतं. मात्र यामुळे शिवसेनेत काही फूट पडली का, दोन गट पडलेत का आणि एकनाथ शिंदे ज्यांचा गृहजिल्हा हा सातारा मानला जातो त्यांच्या जिल्ह्यातच आमदारांनी हे सगळं केल्याने त्याकडे आता एकनाथ शिंदे कसं पाहतात, काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. पण साताऱ्यातला राजकीय गोंधळ आणि शिवसेनेचा आमदार त्याने घेतलेली ही भूमिका याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.